गाईस 4 वाजले आणि मान द्यायला अजून गेलंच नाही. पप्पा गेले आत्ता केस कापायला. मी पण रेडी आहे. आल्या का लगेच निघायचं आहे. पण माझा आता केस बाकी मी तर अख्खा रेडीच असतो. काय बोलायचं पहिल्याच दिवशी मानपान होतं सर्व. तर दुपारपासून चालू होतं सर्व आणि आम्ही झालो लेट यावर्षी. ते मम्मीची मुलं ही झोपून होती मम्मी दिवसभर म्हणून लेट झालं आहे. आता काय करू नाही शकत. तर जेव्हा पालखी निघते सकाळी त्याच्यानंतर दुपारपासून सर्व मान द्यायला चालू होतात. तर माझा आवाज येते का तुम्हाला माहिती नाही. यावर्षी बघा काय विथं पाळणी लागली. मी या पाळण्याला बसणार आहे मिकी माऊसमध्ये. बघा आम्ही बारकं होतो तेव्हा असं नाही आलं. मी आता आलं. मी बघ पालनेवाल्याला जागाच नाही वर्षी. मॉल बघा काहीच मॉल. या मॉलला वर्षभर वाट बघायला लागते. मॉल दसऱ्याची वाईबच वेगळी असते. देऊन झालाय गाईज. बघा हार आणला देवारच जायला. आता जाणार मग मी दुपारी जाऊन आलास. फास्टरच बच्चा फास्टर नाही रे. पप्पा बोलत जा आता जाऊन आलं पटकन. आणि जसकरची पालखी असली का जसकरचा मॉलच अख्खा बदलतं. सगळीकडे गाणी. आमंदा बसणार आहे. हे बसणार आहे गँग बाकी.
वाजता. पहिल्या वर्षी 10 वाजता आलं, या वर्षी 11 वाजता. आमंदा पहिल्याच दिवशी गेम खेळायला आलाय. फोटो फ्रेम जिंकलेलो आणि आयफोन जिंकलेलो. तर या वर्षी बघू आमंदा काय जिंकतो. हा याची तर मम्मी आली आता सोबत. पप्पा गेले घरी झोपायला. चक्कर करते त्यांना. ते काय आहे माहिती आहे का, 3 दिवस आम्ही कंटिन्यू झोपत नाही गाण्याची मुलं. मी तर रोज 4 वाजता झोपते, लगेच 6ला उठते. त्याची मुलं इश्यू झाला थोडासा. मला पण सकाळी चक्कर करत होती. मम्मी काय ती तर झोपून असते. तिला काही जत्रेला एवढे भरत नसायची. पालखीला रस्ता भरायचा. पण आता एवढे लोक यायला लागली, काही दुकानं जत्रेच्याच दिवशी एवढी गेली. मला असं वाटते पालखीच्या दिवशी तर काही ना होणार आहे. आणि एक कुंडे बिंडे घेतात मावशीचा पालखीतून. अडीच वाजलेत जायचं बघा. वाटते 2:30 वाजलेत. हेच असते पालखीला, मॉलच वेगळं असतंय. आणि यांना आता मोमोज खायचं आहे. तो गेला.